नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे शिमला भजी. तर खूप सोप्या पद्धतीने भजी करणार आहे. स्वीट कॉर्नचा पण वापर इथे करणार आहे आणि हे पीठ चण्याचं आहे. तर चण्याच्या पिठाचे मी बरेचसे पदार्थ माझ्या चॅनल वरती दिलेले आहे, जरूर बघा. काबुली चण्याचं हे पीठ आहे. दोन प्रकारचे चणे असतात, त्यातला जो बारीक साईजचा चणा असतो तर त्याचं हे पीठ असतं. तर त्याचे बरेचसे पदार्थ होतात. तर माझ्या चॅनल वरती मी काही पदार्थ दिलेले आहे, तुम्ही जरूर बघू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शिमला भजी बनवण्यासाठी इथे मी 7-8 शिमला मिरची घेतलेली आहे. देठ याचं काढून टाकलेलं आहे. एका मिरचीचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत. बिया मी काढलेल्या नाही, तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही बिया काढून घेऊ शकता. आणि थोडेसे अर्धी वाटी घेतलेले आहे स्वीटकॉर्न. शिमला मिरची मध्ये आपल्याला थोडस अगदी चिमटीभर फक्त मीठ घालून घ्यायचं. सर्व बाजूने व्यवस्थित आपल्याला असं लावायचं आहे. पाच मिनिटं फक्त आपल्याला शिमला मिरचीला लावलेल्या मिठाची डिशी बाजूला ठेवायची. एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पीठ. चण्याचं पीठ आहे, थोडंसं पांढरट वाटतं. चणा डाळीचं पीठ आपलं थोडं पिवळसर असतं. बारीक आपलं रेग्युलर डाळीचं पीठ दळून आणतो तसंच हे पीठ दळलं जातं. तर आपल्याला जेवढे भजी करायचे आहेत त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे. 2 वाटी हे पीठ आहे, म्हणजे छोट्या साईजच्या वाटीने. थोडासा इथे मी हातावर क्रश करून आणि ओवा घालणार आहे. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. थोडीशी शिमला मिरची मध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे, त्यानुसार इथे आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे. 1 टीस्पून घालायचं आहे जिरे, अख्खे जिरे. 2 चिमटी आपण घेतोय हिंग. चिमटीवर फक्त हळद. अर्धा टीस्पून लाल तिखट. हे सर्व मसाले आपण याच्यामध्ये घातलेले आहे पिठामध्ये. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एक पीठ व्यवस्थित भिजवायचं आहे. कन्सिस्टन्सी मी इथे दाखवते. पाण्याचं काही मेजरमेंट नाही, कारण आपण किती प्रमाणात भजी बनवतो. तर इथे कन्सिस्टन्सी फक्त आपल्याला बघायची आहे. खूप घट्टही आपल्याला पीठ हे ठेवायचं नाही. चमचात घेऊन परत इथे दाखवते. एवढं हे आपल्याला असं करायचं आहे. यापेक्षा घट्टही नाही ठेवायचं आणि यापेक्षा आपल्याला पातळही नाही करायचंय. एक 5 मिनिट आपण हे बाजूला ठेवणार आहे, कारण हे थोडंसं अजून घट्ट होऊन येईल. 5 मिनिट आपण झाकण लावून आणि हे बाजूला ठेवू. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तेल आपण तापत ठेवलेलं आहे. बॅटर आपण हे बघा थोडंसं थिक होतं. 5 मिनिटं आपले बॅटर बाजूला झाकून ठेवायचं आहे. व्यवस्थित ते भिजलं जातं. स्वीटकॉर्न आपल्याला घालायचे आहे. शिमला मिरचीच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. त्याचा एक वेगळा स्वाद असतो. तुम्हाला चालत नसेल, आवडत नसेल काही कारणामुळे, तर तुम्ही ते स्किप करू शकता, काढून टाकू शकता. मी शिमला मिरचीच्या बिया काढत नाही. 4-4, 5-5 शिमला मिरची ह्यामध्ये अशी घेऊन व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे. तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. एक एक मिरचीचा जो तुकडा आहे बघा, अलगद आपल्याला असं चमच्यामध्ये घेऊन आणि असं सोडायचं आहे. म्हणजे अलगद आपले वरती येतात. एक एक आपल्याला उलटा करून टाकायचा आहे. हे पीठ एकदम म्हणजे जसं आपण डाळीचं पीठ तर वापरतच आलो, पण हे पीठ सुद्धा पौष्टिक आहे. भरपूर सारं प्रोटीन असतं चण्यामध्ये आणि सालीसकट आपण ते दळत असतो. तर पौष्टिक पीठ हे आहे. या
पिठाचे बरेचसे पदार्थ बनवले जातात। माझ्या चॅनलवरती मी काही पदार्थ दिलेले आहे, सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे नक्की करून बघा। टेस्ट तर लागतेच आणि आपल्याला व्हिटॅमिन प्रोटीन जे असतं तर ते काही पदार्थांमध्ये जास्त असतं। चण्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर जास्त आहे। व्यवस्थित छान कलर येईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचे। भजींचा कलर इथे मस्त आपला आलेला आहे। लो टू मीडियम गॅसवरती मी तळते, खूप फुल गॅस पण ठेवलेला नाहीये। आणि तेलकट ही भजी अजिबात होत नाहीत, एखाद्या वेळेला नक्की करून बघा। एकदम छान आपला कलर भज्यांना आलेला आहे। शिमला मिरचीला थोडंसं आपण मीठ लावून ठेवलेलं होतं अगोदर, त्यामुळे अतिशय छान टेस्ट शिमला मिरचीची येते। आणि यामध्ये आपण जे कॉर्न टाकलेले आहेत तर त्याची चव अप्रतिम आहे। या पद्धतीने नक्की एखाद्या वेळेला भजी करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडते। चमच्याच्या सहाय्याने एक एक अलगद आपण हे टाकले बरोबर पडते पण, आणि आजपर्यंत व्यवस्थित आपलं पीठ पण लागलेलं असतं। या पद्धतीने सर्व भजी मी इथे तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे इथे सर्व भजी मी तयार करून घेतलेली आहे। हे शेवटचं माझं आता भज्याची बॅच टाकलेली आहे। तर इथे याप्रमाणे पिठाचं कन्सिस्टन्सी सांगितल्याप्रमाणे घ्या। जर थोडंसं पीठ घट्ट झालं तर भजी व्यवस्थित येणार नाहीत, कडक होतील। कन्सिस्टन्सी तसं पीठ घेऊन आणि भजी करून बघा, खूप छान होतात। आणि जास्त पातळ झालं असेल तुमच्याकडून चुकून तर 1 टीस्पून भर आपलं थोडंसं पीठ घेऊन चिमटीभर किंवा टीस्पून आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून आणि तुम्ही व्यवस्थित बॅटर बनवून आणि ह्या प्रकारे भजी तुम्ही बनवू शकता। तर ही संपूर्ण भजी इथे माझी तयार झालेली आहे। शिमला भजी आपली तयार झालेली आहे। सोड्याचा वापर न करता आपण भजी बनवलेली आहे। पिठाची कन्सिस्टन्सी सांगितल्याप्रमाणे भिजवली तर ही भजी खूप छान होतात। शिमला भजी आपली इथे तयार झालेली आहे। एकदम छान ही भजी झटपट होतात। पीठ आपलं दळलेलं असेल तर आपण अगदी वेळेवर ही भजी बनवू शकतो। नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। माझ्या चॅनलवरती अख्ख्या चण्याच्या पिठाच्या बऱ्याचशा रेसिपी दिलेल्या आहेत, त्या सुद्धा बघा। आणि त्याच पदार्थांची मोठी प्लेलिस्ट आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही मला व्हॉट्सअपला सुद्धा ऍड होऊ शकता। तसेच तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता, त्याची सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।